नमस्कार. नवरात्रीच्या निमित्तानं आपण पंढरपूरच्या देवींबद्दल माहिती बघत आहोत. काल पहिलं पुष्प आपण पटांगणातली अंबाबाई पटांगणातली देवी याबद्दल माहिती बघितली. आज आपण पंढरपूरच्या आग्नेय दक्षिण दिशेकडे असणारी गाडग्यांची देवी या देवीबद्दल माहिती घेणार आहोत. काही जण तिला गढीतली देवी असंही म्हणतात. मंगळवेढा नाक्यासमोरची, जुना मंगळवेढा नाका इथंच असल्यामुळं त्याच्या समोरची देवी असंही बरेच जण म्हणतात. ही देवीचं मंदिर जिथं आहे ती एक गढी आहे. गाडगे नावांच्या सरदारांची ही गढी असल्याचं सांगतात जुने जाणकार. आणि या देवीबद्दल सांगितलेल्या कथासुद्धा जे देवीच्या उत्पत्तीबद्दलच्या या गाडगे सरदारांशीच संबंधित आहेत. ज्या काही कथा सांगितल्या जातात त्या खऱ्या किती खोट्या किती हे समजायला वाव नाही. मात्र हा श्रद्धेचा भाग आहे. आपण श्रद्धा ठेवूनच त्या कथा ऐकूयात. अंबाबाई पटांगणातल्या देवीला आम्ही सातत्यानं श्रद्धेनं तिथं जात होतो किंवा सेवा रुजू करत होतो हे मी तुम्हाला सांगितलं गेल्या भागात. पण काही कारणानं पुजारी बुवांशी तिथल्या मुख्य आमच्या आजीचे वगैरे काही मतभेद झाले तात्विक, आणि ते तिकडं जाणं आमचं थांबलं. त्यानंतर आमच्या घरच्यांनी गाडग्याच्या देवीकडं सेवा सुरू केली. पंढरपूरच्या दक्षिण आग्नेय असं दिशेला पंढरपूरच्या स्मशानाला चिटकून असलेलं हे अतिशय एकांतात निसर्गरम्य असलेलं हे मंदिर मला अजूनही स्पष्ट आठवत आहेत. ते दिवस जेव्हा आम्ही टांग्यातून देवीच्या पूजेचं साहित्य घेऊन शुक्रवारी किंवा नवरात्र असो किंवा महत्त्वाचे दिवस असो, पौर्णिमा वगैरे आम्ही यायचो, तेव्हा टांगे संस्कृती होती पंढरपुरात. रिक्षा हा खूप अलीकडचा 85-86 किंवा या दरम्यानचा टप्पा. टांगे संस्कृतीमध्ये टांग्यातून आम्ही ते पूजेचं सामान घेऊन यायचो आणि मग ती पूजा अभिषेक जे काही असेल ते सुरू व्हायचं. फारसा मला यामध्ये काही गोडी नसल्यामुळं मी तिथं बाहेरच्या बाजूला जे अंगण आहे निसर्गच आहे सगळा. समोर राम मंदिर आहे, तो घाट आहे आणि चंद्रभागा. इकडच्या बाजूला देवीच्या मंदिराच्या समोरच भूतेश्वराचं मंदिर आहे, महादेवाचं. गढी आता पडलेली आहे पूर्ण. बाहेरचा मोठा दरवाजा शिल्लक आहे, तटबंदी ती शिल्लक आहे. एखादा बुरुज दिसतो. तिकडच्या बाजूचा एक पूर्वेकडचा दरवाजा मात्र तो कोणी वापरत नाही. अतिशय झाडी झुडपं आणि घाणीचं साम्राज्य आहे. वराह आमचे तिथं फिरत असतात आतमध्ये सगळीकडं. काही कुटुंब राहतात गडीमध्ये पूर्वापार. आणि उत्तरेकडून असणाऱ्या दरवाजातून मोठा दरवाजा आहे. त्या दरवाजासमोर बरोबर एक मोठा वटवृक्ष आहे. त्याला पार बनवला आहे अलीकडं, खूप सुंदर. 1-2 चित्रपटांचं शूटिंग त्या पारावरती झालेलं आहे, मराठी चित्रपटांचं. आणि त्या गडीमध्ये आपण जेव्हा प्रवेश करतो तेव्हा एका जुन्या काळाचा भास होतो आपल्याला. साधी आता तरी बऱ्यापैकी जरा त्या घरांचं स्वरूप आहे, पण पूर्वी ते खूपच साधी घरं होती, 1-2 आतमध्ये. आणि समोर पडकी गडी, त्याच्या पलीकडे सगळी दाट झाडी झुडपं. लांबून जाणार होतो मंगळवेढा रोड दिसतो, गाड्या वाहनं त्याच्यावरची. आणि हे साधं पत्र्याची खोली होती. तसा एक फोटो माझ्याकडे असल्यामुळे मी आज तो योगायोगाने दाखवतोय तुम्हाला त्यावेळचा. आज छान मंदिर बांधलंय, चांगल्यापैकी सिमेंट कॉन्क्रीटचं चौथरा वगैरे घेऊन असं मंदिर बनवण्यात आले, सुंदर. समोर काही छोटे छोटे देवळं आहेत, त्यात तांदळे आहेत, होम आहे, दीपमाळ आहे. साध्या पद्धतीची विटांची दीपमाळ आहे, कुठलंही नक्षीकाम नसलेली. या ठिकाणी पूर्वी एक या कोपऱ्यामध्ये चाफ्याचं झाड होतं, मला आठवते माझ्या लहानपणी. ते वय माझं असेल 1ली 2री अशाच टप्प्यातलं, 2री 3री. आणि मग मी त्या चाफ्याच्या उंचीनं कमी होतं ते चाफ्याचं झाड, पण भक्कम होतं, चिवट होतं. त्याच्यावर मी चढायचा प्रयत्न करायचो. वरच्या फांदीवर जाऊन बसून मला तो आनंद व्हायचा झाडावर चढल्याचा, आणि तिथे बसायचो मी. घरच्यांच्या ह्या पूजा
अभिषेक वगैरे देवीचं सुरू असायचं. ते गोंधळी असतील, भूते असतील, ते जमलेले असायचे, संबळ वाजत असायचा. अगदी म्हणजे देवीचं ते स्वरूप अतिशय भारदस्त. त्या मूर्तीबद्दल थोडंसं सांगतो. या मूर्तीबद्दल अशा कथा सांगितल्या जातात की हे जे घाडगे होते, मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या फक्त ऐकीव कथा आहेत, याला कुठलाही आधार नाही आहे. ते जे सरदार घाडगे होते ते देवी भक्त होते आणि वय झाल्यानंतर ते तुळजापूरला, म्हणजे दरवेळी ते तुळजापूरला जायचे, नवरात्रात पायी जायचे असं म्हणतात. मात्र वय झाल्यानंतर ते तुळजापूरला जाऊ शकेनात, तेव्हा त्यांनी देवीची माफी मागितली की मी आता येऊ शकत नाही तुझ्याकडे सेवेसाठी. आणि मग असं म्हणतात की स्वप्नामध्ये येऊन देवीनं त्यांना दृष्टांत दिला की मीच तुझ्याकडे येते, तू माझी खूप सेवा केलेली आहेस. आणि स्वप्नातून जेव्हा ते जागे झाले, त्यांना म्हणजे तो दृष्टांत जो स्वप्नात झाला की देवीची मूर्ती, देवी प्रगट झाली आहे, मंदिरापाठीमागे एक विहीर आहे, त्या विहिरीमध्ये ती देवी प्रकट झाल्याचं त्यांना दृष्टांत झाला. आणि त्यांनी जाऊन सकाळी विहिरीत बघितलं तर विहिरीच्या कोराड्यामध्ये त्यांना ती देवीची मूर्ती आढळली असं म्हणतात. ती विहीर दाखवतोय मी तुम्हाला, त्यातले कोराडे आज स्पष्ट दिसतात. अजून खाली बांधीव चांगली विहीर आहे. आणखीन एक कथा अशी सांगितली जाते की एका शेतकऱ्याला किंवा स्वतः घाडगे सरदारांना इथं नांगरताना, त्यांची थोडी शेती होती आणि नांगरताना त्यांना ती देवीची मूर्ती नांगराच्या फाळाला लागली आणि मग त्यांनी ती काढून तिची स्थापना केली. हा लोकप्रवाह आहे, लोक सांगत राहतात, आपण ऐकत राहतो आणि तेच पुढे आपण पुढच्याला सांगतो. याचे पुरावे कुठलेही माझ्याकडे तर नाही आहेत. असो, आपण श्रद्धा ठेवून फक्त त्या देवीकडं लक्ष केंद्रित करूयात भक्तिभावानं. तर हे मंदिर अलीकडे छानपैकी बांधण्यात आलेलं आहे. माझ्या लहानपणीचा तो पत्र्याची खोली, अक्काबाई नावाच्या एक वृद्ध स्त्री तिथं देवीच्या सेवेसाठी कायमस्वरूपी होत्या. फार कडक होत्या त्या. मला आठवतंय त्यांना कुठलाही तिथं गोंधळ गडबड, म्हणजे मायासारख्या मुलांनी सुद्धा लहान फार गोंधळ घातलेला तिथं देवळात चालायचं नाही, खोड्या केलेल्या चालायच्या नाहीत. मग मी त्यांना घाबरून आजूबाजूलाच खेळत बसायचो. देवीच्या मुख्य मंदिरासमोर अशी छोट्या छोट्या देवळांची रांग आहे, तांदळे आहेत, त्याच्यामध्ये होमकुंड आहे, काही छोटी छोटी देवळं, परत होमकुंड आणि मग दीपमाळ. पूर्वी मला ती रेल्वे वाटायची, बालसुलभ वयानुसार विचारानुसार मला ती रेल्वे वाटायची. पुढं ते पुढची सगळ्यात पुढची दीपमाळ ही मला धुरांड वाटायचं रेल्वेचं. आणि पाठीमागं सगळे डबे आहेत आणि सगळ्यात शेवटी ते मोठं मंदिर देवीचं, सगळ्यात मोठा डबा. आणि मग मी रेल्वे चालवायला बसल्यासारखं त्या धुरांड्याच्या त्या खबदाडीत बसायचो आणि माझा तो बराच वेळ तो रेल्वे चालवण्याचा खेळ सुरू व्हायचा. तोपर्यंत तिकडं घरच्यांची पूजा वगैरे उरकलेली असायची, मग तो खायला प्रसाद मिळायचा. पंचामृत हा माझा आवडीचा विषय होता त्यावेळी, ते देवीचं जे पंचामृत मिळायचं. आणि मग ते दर्शन घेऊन आम्ही घराकडे परतायचो. खूप सुंदर दिवस होते ते. घाडग्याच्या या गडीमध्ये मला खूप म्हणजे सुंदर एखाद्या किल्ल्याला भेट दिल्यासारखं मला लहानपणी वाटायचं. अजूनही तुम्ही तिथं जाऊन बघू शकता, ते भव्य तटबंदी तशीच आहे. बुरुज एका बाजूला, म्हणजे जो स्मशानाकडे जाणारा असा रस्ता आहे तिथं ते बुरुज आहेत. जुन्या पद्धतीचा दरवाजा अजून तसाच आहे, मोठा तो लाकडी दरवाजा. भव्य अशी तटबंदी ही आहे. एक रमणीय ठिकाण आहे. फारसं लोकांचा ओघ या बाजूला लांब पडत असल्यामुळं नसावा यायचा कदाचित, पण नवरात्रीत मात्र आवर्जून गर्दी होते इथं. खूप सुंदर असं लाईटिंग वगैरे केलेलं असतं, जेवण असतं नवरात्रामध्ये इथल्या भाविकांसाठी, येणाऱ्या भक्तांसाठी. सुंदर म्हणजे अतिशय मनाला ही घाडग्यांची देवी अतिशय विसरताच येत नाही. माझ्या मर्मबंधातली एक ठेव असल्यासारखी ही घाडग्यांची देवी आहे. तिथं जाणं आणि तिथं थोडा वेळ बसणं हा माझ्यासाठी अतिशय रम्य अनुभूती असते. खास करून संध्याकाळ मावळतीला देवळाच्या पाठीमागं सूर्य जेव्हा जातो तेव्हा ते पिवळसर ऊन या सगळ्या प्रदेशावर, या गडीवर गूढ पसरलेलं असतं आणि खूपच एखादी समाधी अवस्था प्राप्त व्हावी असं हे सौंदर्य या गडीला, या घाडग्याच्या देवी मंदिराला लाभलेलं आहे. तुम्ही अवश्य भेट द्या, या नवरात्रामध्ये द्या. कदाचित कोरोनामुळे मुख्य दरवाजा, देवीचं देऊळ बंद आहे, पण गडी मात्र उघडी
राहतेच, कारण उघडीच आहे ती सगळ्या बाजूनी. त्यामुळे तुम्ही जाळीतून दिवी मूर्ती बघू शकता, गडी बघू शकता, तो परिसर त्याचा आनंद घेऊ शकता. एक माकडाचं देऊळ आहे तिथं या गडीमध्ये. त्याबद्दलचा किस्सा मी पूर्वी लिहिलेला आहे, तो परत कधीतरी सांगेन. ते देऊळ तिथं कसं बनलं. आज रजा घेतो. घाडग्याच्या देवीच्या या आठवणी कशा वाटल्या जरूर कळवा. नारायणी नमोस्तुते. जय हो. पुन्हा भेटूच.